तर आज आपल्याला शिकायचं आहे पॅरलल ॲक्सिस थेरम. या पॅरलल ॲक्सिस थेरमचं मी प्रूफ आज तुम्हाला दाखवणार आहे, ते पण उलट्या पद्धतीने. आता तुम्ही म्हणा ही उलटी पद्धत काय? तर जनरली लोक इक्वेशन डिराईव्ह करत जातात आणि नंतर त्यांना फॉर्म्युला भेटतो. आपण तसं नाही करायचं आहे. आपल्याला ऑलरेडी फॉर्म्युला माहीत असणार आहे, तो फक्त आपण तसा तयार करत जायचा. म्हणजे काय ते व्हिडिओ स्टार्ट झाल्यावर बघूया. तर व्हिडिओ स्टार्ट झालेलीच आहे. ओके, त्याआधी एक्झामला गेलात आणि समजा पॅरलल ॲक्सिस थेरम पडलं एक्झामला, तर पहिला स्टेटमेंट किंवा प्रिन्सिपल लिहायचं. आता हे प्रिन्सिपल म्हणजे काय, तर त्या थेरममध्ये काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं. आता हे सेंटेन्स मी लिहून दिलेलं आहे, हे तुम्हाला एंडिंगला एक्सप्लेन करतो. थोडासा वेट करा, तुम्हाला बरोबर समजेल या सेंटेन्सचा मिनिंग काय. कारण आता जर मी सांगितलं तुमच्या डोक्यावरून निघून जाईल. तर आपण हे प्रूफ कसं करायचं बघा. त्यासाठी मी हा फॉर्म्युला प्रूफ करायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉईंट ओ इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉईंट सी. सी म्हणजे काय, सेंटर, प्लस एम म्हणजे या पूर्ण बॉडीचं मास, टोटल मास. एच म्हणजे डिस्टन्स, कुठलं, हे दोन ॲक्सिस आहेत त्याच्यामधलं हे डिस्टन्स. 2 असेल तर 2, 3 असेल तर 3 आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. आता हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह करतो बघा. जसं हे दिसतंय तसं मी तुम्हाला तसं एक्सप्लेन करत जातो. आता बघा, हे बघा स्टार्टिंग कशी करायची बघा. आता याच्यात काय करायचं आहे सांगतो. आपल्याला सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येतो, सीधा सरळ एकदम फॉर्म्युला असतो. पण हा ॲक्सिस जर तुम्ही शिफ्ट केलात, ह्या सेंटरपासून जर इकडे बाजूला आणलात, तर मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा, त्यासाठी पॅरलल ॲक्सिस थेरम असतं. याचं ॲप्लिकेशन पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता बघा, ह्या पूर्ण बॉडीचं मासचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं, पूर्ण अख्ख्या बॉडीचं. पण ते काढणं पॉसिबल नाही, कारण त्याला शेप व्यवस्थित नाही आहे. कसा पण वाकडा तिकडा अंड्यासारखं. ते काय करतो, ह्या पूर्ण बॉडीवरती मी एक छोटंसं चिंडूकलं मास घेतो. समजा मी इथं एक मास घेतलं, इथे याचं मास आहे, छोटं मास, चिंडूकलं मास DM. याला नावं देतो. हा पॉईंट O आहे, हा पॉईंट C आहे. काही नावं देऊ शकतात, तुमची मर्जी आहे. आणि हा जिथे पॉईंट बसलेला आहे त्या पॉईंटला मी A नाव देतो. ह्या पॉईंटला A नाव दिलं. ओके, आता समजा ह्या ॲक्सिसपासून हा पॉईंट, हे डिस्टन्स असेल. ह्या ॲक्सिसपासून या पॉईंटचं डिस्टन्स हे असं असेल. मी या डिस्टन्सला R1 म्हणतो आणि ह्या दुसऱ्या डिस्टन्सला R2 म्हणतो. ओके, आणि हा पॉईंट असा झुमझुम झुमझुम गोल फिर. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, I इज इक्वल टू mr स्क्वेअर असा फॉर्म्युला असतो. ओके, आता समजा हा पार्टिकल आहे DM नावाचा. हा समजा हा या ॲक्सिसच्या अराउंड फिरत असेल, कुठल्या म्हणजे ॲक्सिस IC सेंटरमध्ये जाणारा, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा लिहिणार. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर. M किती आहे, DM आहे, DM. R म्हणजे डिस्टन्स, हे डिस्टन्स किती आहे, R1. मग इथं मी लिहितो R1चा स्क्वेअर. ह्याला फर्स्ट देतो. तसंच हा सेम DM माल समजा या ॲक्सिसच्या अराउंड असा फिरत असेल, गोल 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 गोल, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार, I0 इज इक्वल टू R2 स्क्वेअर DM. कारण हे डिस्टन्स किती आहे, 2 आहे. आता बघा इथं मी काय करतो, इथं मी जाणार आहे पायथागोरस थेरम यूज करायला. त्यासाठी काय करणार, हे डिस्टन्स C आहे ते थोडंसं वाढवतो. हे डिस्टन्स थोडं वाढवलं आणि इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. OA हा C आहे, याला नाव देतो M नाव देतो. ओके, आता बघा तुम्हाला ट्रायंगल दिसत असेल AMO. हा कुठला आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज करतो. इन अ ट्रायंगल AMO, या पूर्ण ट्रायंगलमध्ये AMO पायथागोरस थेरम यूज केला. हायपोटेन्यूजचा स्क्वेअर म्हणजे AO स्क्वेअर, AO स्क्वेअर इज इक्वल टू एक साईड कुठली आहे, OM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. ओके, इथपर्यंत झालेलं आहे. पुढे बघा, OM आहे. OM हा कशापासून म्हणला आहे, OC आणि CM. OC प्लस CM ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस AM म्हणजे ही वरची, हे किती आहे, AM स्क्वेअर. A प्लस B ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्सपांड करतो. OC स्क्वेअर प्लस 2OC डॉट CM प्लस CM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. ओके, आता बघा या दोघांची जोडी घेतो, CM स्क्वेअर आणि AM स्क्वेअर. CM स्क्वेअर हा आणि AM स्क्वेअर. आता इथं छोटा पायथागोरस, छोटा ट्रायंगल आहे बघा, हा छोटा ट्रायंगल. याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअरची ॲडिशन केलीस तर AC स्क्वेअर, पायथागोरस नाही. मग याचा आन्सर काय येणार, AC स्क्वेअर OC स्क्वेअर प्लस 2OC डॉट CM प्लस याचा आन्सर काय येणार, AC स्क्वेअर छोट्या ट्रायंगलमध्ये. इकडे काय आलं, AO स्क्वेअर. आता AO किती आहे, AO R2 आहे, इथं R2 लिहितो. OC किती आहे, H, इथं H स्क्वेअर घेतो प्लस 2OC किती आहे, H डॉट CM किती आहे माहीत नाही. AC स्क्वेअर, AC किती आहे
R1 AC किती आहे R1 स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर बघा याला इंटिग्रेशन लावतो, याला इंटिग्रेशन लावतो, कारण हे ओरिजिनल आहे. असा फॉर्म्युला आहे. आता छोटंसं बारीक लक्ष द्या, ॲडजस्टमेंट बघा. R2 आहे, R2 आहे, DM आहे का इथे, DM नाही आहे. मग याला पूर्ण याला मी DM ने मल्टिप्लाय करतो. परत इंटिग्रेशन आहे, याला काय इंटिग्रेशन, याला इंटिग्रेशन नाही आहे. इथं जसं दिसतंय काय काय नाही, इंटिग्रेशन नाही, DM नाही, इंटिग्रेशन नाही, DM नाही, ते इथे अप्लाय करतो. इंटिग्रेटिंग अँड मल्टिप्लाइंग बाय DM. जसं मला याच्यामध्ये दिसतंय तसं मी त्याला मल्टिप्लाय करतो. आता बघा, याला इंटिग्रेशन आणि मल्टिप्लाइंग करतो, इंटिग्रेटिंग आणि DM ने मल्टिप्लाय करतो, इज इक्वल टू Hला पण इंटिग्रेशन करतो आणि DM, प्रत्येकाला इंटिग्रेशन आणि DM ने मल्टिप्लाय करतो. प्लस 2 याला पण करतो इंटिग्रेटिंग 2H.CM आणि DM ने करतो, याला पण प्लस इंटिग्रेटिंग R1 स्क्वेअर आणि DM मल्टिप्लाय करतो. आता बघा भावांनो पोरांनो, याचा आन्सर काय, याचा आन्सर काय, I0. इथं I0 लिहितो. ओके, DM जर इंटिग्रेशनचा मिनिंग काय, इंटिग्रेशन म्हणजे सगळे ॲड करणे. हे DM म्हणजे काय, छोटंसं मास, ही पूर्ण बॉडीवरचं छोटंसं मास. असे सगळे मास एकत्र केलेत तर या पूर्ण बॉडीचं मास होईल. म्हणजे काय, DMची इंटिग्रेशन किती येईल, M येईल. H स्क्वेअर हे कॉन्स्टंट आहे, हे कधी चेंज होणार नाही. हे झालं H स्क्वेअर. बघा I0 आला, I0 आला, MH स्क्वेअर आला, MH स्क्वेअर आला, प्लस हे आहे तसंच ठेवू इंटिग्रेशन ऑफ 2H.CM DM प्लस R1 स्क्वेअर DM काय IC, काय आहे IC. सगळं आलेलं आहे, हे फक्त एक्स्ट्रा आलं आहे. ओके, आता इथं काय सेंटेन्स लिहायचं बघा, ह्याला घालवायचं आहे. इथं काय लिहायचं, बाय डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास, बाय डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास याचं आन्सर येतं 0. का आलं, कसं आलं, कुठून आलं, याच्यात फंदात पडू नका. पण बाय डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास याचं आन्सर किती येतं 0. मग तिथं 0 ठेवला तर राहिलं काय, I0. याला पहिला लिहितो IC प्लस हे नंतर लिहितो MH स्क्वेअर. तर आपलं हे प्रूफ झालेलं आहे. कसं केलं बघा, फॉर्म्युला पाठ केला, प्रत्येकाचे सेपरेट काढले, ट्रायंगलमध्ये पायथागोरस यूज केला, इथपर्यंत आलो आणि त्याची जागा आपण रिप्लेस केले. आता बघा हे स्टेटमेंट प्रिन्सिपल काय सांगतं बघा, MI ऑफ एनी ॲक्सिस इज द, MI ऑफ एनी ॲक्सिस म्हणजे I0 इज द सम ऑफ म्हणजे ॲडिशन, सम ऑफ MI ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन M आणि Hचं काय मल्टिप्लिकेशन आहे, प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे काय M, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स म्हणजे काय H स्क्वेअर, बिटवीन द टू ॲक्सिस. मग याच्यावरनंच तुम्ही प्रिन्सिपल लिहू शकता. हे आहे ते वर्डमध्ये लिहायचं आणि हे एकदा पाठ केलं की त्यानुसार डिराईव्ह करायला स्टार्ट करायची. मला वाटतं तुम्हाला पॅरलल ॲक्सिस थेरम समजला असेल. नाही समजलं व्हिडिओ रिपीट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम शिकवतो, 3 स्टेपमध्ये परपेंडिक्युलर ॲक्सिस, फक्त 3 स्टेपमध्ये. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत बाय बाय.